महत्त्वाची बातमी बघूया। नाशिकमध्ये भुजबळांनी माघार घेतली खरी, पण विश्वासू सहकारी मैदानात असल्याचं बघायला मिळतंय। दिलीप खैरे यांच्यासाठी पहिला अर्ज घेण्यात आलेला आहे। दिलीप खैरे भुजबळांचे अत्यंत जवळचे सहकारी मानले जातात। किरण ताजने अधिकची माहिती देत आहेत। किरण, भुजबळांनी माघार घेतली पण विश्वासू सहकारी मैदानात दिसतोय। अमित, खरं म्हणजे आपल्याला माहिती आहे की छगन भुजबळांनी नाशिकच्या निवडणुकीमध्ये पूर्णपणे माघार घेतली होती, मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा दावा कायम आहे अशा पद्धतीची माहिती दिली होती। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आजपासून नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये अर्ज वाटप सुरू झालेले आहे आणि त्यातला पहिलाच अर्ज हा छगन भुजबळांचे अत्यंत जवळचे असलेले सहकारी दिलीप खैरे यांनी घेतलेला आहे। त्यांचे बंधू अंबादास खैरे हा अर्ज घेण्यासाठी आलेले होते। दिलीप खैरे यांची पार्श्वभूमी जर बघितली तर छगन भुजबळांचे अत्यंत विश्वासू सहकारी मानले जातात। विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते प्रदेश चिटणीस देखील आहेत, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी असलेले आणि भुजबळांचे जवळचे असलेले दिलीप खैरे यांनी हा अर्ज घेतल्यानंतर अनेकांचे डोळे विस्फारलेले आहेत। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता पुढील काळामध्ये नेमक्या काय घडामोडी घडतात हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे। नाशिकचा महायुतीचा अद्यापही उमेदवार जाहीर झालेला नसताना अशा पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असलेले पदाधिकारी आणि भुजबळांचे असलेले जवळचे दिलीप खैरे यांनी अर्ज घेतल्यानंतर आता राजकीय चर्चांना देखील उधाण येणार आहे। अमित, निश्चित नाशिकमध्ये अजून काय घडामोडी घडतात हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असेल। धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी।